आईचं हृदय म्हणजे प्रेमाचा सागर. पण कोल्हापूरमध्ये घडलेली एक घटना ऐकून डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. केवळ 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजत असताना एका तरुण आईचं हृदय अचानक बंद पडते. रचना चौगुले, वयाच्या फक्त 28व्या वर्षी जीवनात स्थिरावलेली एक प्रेमळ गृहिणी. 7 वर्षापूर्वी तिचं लग्न स्वप्नील चौगुले यांच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर दोघांचं आयुष्य शांत, सुखी आणि हसतमुख सुरू होतं. पहिली मुलगी झाल्यावर त्यांच्या संसाराला जणू पूर्णत्व आलं होतं. त्या 6 वर्षाच्या छोट्या परीने घरभर छोट्या हसून आणि आनंद भरून टाकला होता. पण या आनंदावर आणखी गोडी चढवणारी घटना अवघ्या 20 दिवसांपूर्वी घडली. कोल्हापुरात त्यांच्या दुसऱ्या कन्येचं आगमन झालं. लहान चिमुकलीचं आगमन म्हणजे जणू घरात नवीन पहाट फुलली होती. रचना आणि स्वप्नील यांच्या कुटुंबात घरभर सगळीकडे आनंद आणि चिमुरडीच्या आगमनाचा उत्सव सुरू होता. काही दिवसांपूर्वीच घरात बारशाचा कार्यक्रम पार पडला. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारी सगळ्यांनी मिळून छोटीचं गोड नाव ठेवण्यासाठी एकत्र जमले होते. त्या सोहळ्यात गाणी, नातेवाईकांच्या आशीर्वादांचा वर्षाव आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात साजरी होणारी आनंदाची पर्वणी, सगळं काही स्वप्नासारखं वाटत होतं. त्या बारशात चिमुकलीचं नाव पियुषा ठेवलं गेलं. जीवनातील गोडवा आणि निर्मळपणाचं प्रतीक असलेलं हे नाव. असं सगळं सुंदर सुरू असताना आनंदाच्या या घरात कुणाची तरी वाईट नजर लागली. बुधवारच्या पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास काळाने जणू अचानक या कुटुंबावर आघात केला. एका क्षणात घरात आनंदाऐवजी दुःखाचं सावट पसरलं. रात्र शांत होती. घरभर पियुषाच्या गोड गोड रडण्याचे आवाज घुमत होते. पहाटेच्या सुमारास रचना बाळाला मांडीवर घेऊन दूध पाजत होती. आईच्या मांडीवरच उबदारपणा, तिच्या हाताचा स्पर्श, हेच त्या लहानग्या पियुषसाठी सगळ्यात सुरक्षित वाटत होतं. रचनाने बाळाला खाली ठेवले. त्यानंतर अचानक काहीतरी विचित्र घडलं. रचनेच्या हातातील हालचाल थांबली. तिने डोळे मिटले आणि ती निश्चित होऊन खाली पडली. बाळाचं रडणं अधिकच मोठं झालं होतं. या अनपेक्षित आवाजाने स्वप्नीलची झोप मोडली. त्यांनी घाबरतच रचनाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची शांतता अनोळखी वाटत होती, जणू ती खोल निद्रेत गेली होती. स्वप्नीलने तिला हलकेच हलवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. धडधडत्या मनाने त्याने पुन्हा पुन्हा हाक मारली, रचना, उठ ना, काय झालं तुला? पण ती स्तब्ध होती. ती उठली नाही. काहीच हालचाल न झाल्याने तातडीने रचना यांना घेऊन स्वप्नीलने सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली, पण तिची स्थिती चिंताजनक होती. ताबडतोब तिला CPR हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. क्षणभरासाठी तो थांबला. स्वप्नीलच्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता. अवघ्या काही मिनिटातच त्याच्या संसाराची राख रांगोळी झाली होती. त्याची जोडीदार रचना कायमची निघून गेली होती. मृत्यूपूर्वी उपचार सुरू करण्यासाठी संधीच त्याला मिळाली नाही आणि घरातल्या आनंदी वातावरणावर दुःखाचं सावट पसरलं गेलं. रचना या केवळ एक प्रेमळ आई आणि पत्नी नव्हत्या, तर त्या आकाशवर्कर म्हणून आरोग्य विभागात कार्यरत होत्या. गावातील अनेक महिलांसाठी त्या आधारस्तंभ होत्या. प्रसूती झाल्यापासून ते लसीकरणापर्यंत छोट्या मोठ्या आरोग्य समस्यांमध्ये त्यांनी असंख्य कुटुंबांना मार्गदर्शन केलं होतं. गावातील महिलांसाठी ती देवदूत होती. रचनाचं आयुष्य खूप साधं होतं, पण तिचं स्वप्न मोठी होती. माझ्या गावातील एकही आई अडचणीत येऊ नये, माझ्या हातातून कोणत्याही बाळाचा जीव जाऊ नये असं तिला वाटायचं. लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र झटणारी ही स्त्री स्वतःसाठी मात्र काहीच करू शकली नाही. हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. त्यांची तब्येत नेहमी चांगली होती. ना कोणतं आजारपण, ना कोणतं वैद्यकीय कारण. यामुळे तिची अचानक मृत्यू हा कुटुंबासाठीच नव्हे, तर पूर्ण परिसरासाठी एक जबर धक्का ठरला. ज्या हाताने इतक्या आई बाळांचं रक्षण केलं, तेच हात स्वतःच्या जीवनाला वाचवू शकले नाहीत. विशेष म्हणजे
बाळाच्या जन्मानंतर त्यांच्या घरी उत्साहाचं वातावरण होतं. बारशाच्या आठवणी अजूनही सर्वांच्या मनात ताज्या होत्या. नव्या आयुष्याच्या या सुरुवातीला रचनासारखी सतेज स्त्री अशा अकाली वयात या जगाचा निरोप घेईल असं कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं. हा दुर्दैवी प्रकार ऐकून केवळ कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेजारी, नातेवाईक आणि रचनेच्या कार्याशी जोडलेले सगळेजण एकच प्रश्न विचारतायत, ही दुर्दैवी वेळ एवढी लवकर काय आली? माझ्या मते बाळंतपणानंतर स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. डिलिव्हरीनंतरचे पहिले काही आठवडे अत्यंत नाजूक असतात. त्यात कोणतीही असामान्य लक्षणं दुर्लक्षित करून चालत नाही. आपल्या घरातील महिलांच्या तब्येतीकडेही तितकंच लक्ष दिलं गेलं पाहिजे जितकं नवजात बाळाकडे दिलं जातं. रचनाच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.